तर नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपले सबस्क्रायबर वाढत नव्हते, त्यामुळे मी विचार केला की शॉर्ट करतो आहेच, त्यासोबत आपण ब्लॉग पण चालू करू. आणि जे अगोदरचे ब्लॉग होते त्यामुळे ते काय एवढा रिस्पॉन्स आपल्याला मिळत नाही. सबस्क्रायबर तर आपले पाहू शकतात किती खूप कमी आहे, सपोर्ट नाही. आणि हे ते बघा, दीदीने आपल्याला लावलं आहे, सर्व बागायत करून ठेवले. सर्व गॅलरीमध्ये बागायतच करून ठेवले. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं सर्व लावून टाकलेत. बाहेरचं वातावरण पण मस्त झालं होतं आणि आज आपल्याला कुणीकडे तरी जायचं होतं, त्यासाठी आपण निघालो होतो. बॅग भरायला घेतली, बॅग भरायचं चालू झालं. एक 2-4 कपडे बोललो सोबत ठेवूया, किती दिवस राहणं होईल सांगता येत नाही. त्यातच आपली ॲटो बुक केलेली ती आली. तिने आपल्याला एका स्टॉपपर्यंत जायचं होतं आणि तिथून आपल्याला पिकअपसाठी कार येणार होती. असं आलो आपण कारमधून चाललो मुंबईला. जस्ट आपण आणि आपले 3 मेंबर. आणि पाहू शकता बाहेरचं वातावरण कसं होतं. गणपती गेल्यापासून पूर्ण पाऊस उघडलेलाच होता. प्रवास करत करत पोचलो आपण मुंबईमध्ये. हा पहा, चर्चगेट सेंट्रलला आलो होतो आपण. आणि ही पाहू शकता किती उंच इमारत आहे, एकच नंबर. खूप दिवसांनी आलो मी चर्चगेटला. या अगोदर कधी आलो नव्हतो. स्टेशन तर एक नंबर होता. आज जाऊन बसलो वेटिंग करत ट्रेनची. पाहू शकता इथे एक डिजिटल होता, मस्त. आणि इतकंच कळलं की आपले मेंबर जाऊन आपली ट्रेन बघून आले. ट्रेन आली होती, सीट बघून आले. बोललो जाऊ आपण आपल्या सीटवरती बसू. चाललो आम्ही आमच्या ट्रेनमध्ये. माझा प्रवास होता मुंबईपासूनचा. नवीन ठिकाणी कामानिमित्तच आपण जाणार ना बाहेर, दुसरं कशावर. कामानिमित्तच मित्रांनो चाललो होतो. आणि पाहू शकता आपण ट्रेनमध्ये एंट्री केली. या ठिकाणची सिटिंग सिस्टीम वगैरे पाहू शकता. ॲक्च्युली आम्ही डबल डेकर ही केली होती. डबल डेकरची आपली तिकीट होती आणि आपल्याला अप्पर सीटर मिळालेले आहे. पाहू शकता सिटिंग अरेंजमेंट एक नंबर होता. फर्स्ट टाईम मी असं जात होतो एक्सप्रेसने. एक मस्त एक्सपिरियन्स होता. मी अगोदर कधी नाही गेलो. आणि झाला आपला प्रवास सुरू मुंबईतून, स्वप्ननगरीतून. पाहू शकता बाहेरच्या बिल्डिंग, दररोजची धावती लोकल, एकच नंबर सर्व होतं. फक्त स्टेशनवर जात होते. पाहू शकता आपण मुंबई नगरीत काय काय आहे. तिथं काहीच नाही कळणार तुम्हाला, तर आपण ट्रेनमध्ये होतो. ट्रेनच्या बाहेर तर भरपूर काय नाही. आणि आपला प्रवास चालू झाला. स्टेशन जात होते. पाहू शकता एकच नंबर. किती त्या उंच बिल्डिंग आहे. भरपूर दिवसांनी आल्यामुळे भरपूर बदल झाला होता. ॲक्च्युली आपला जन्मच मुंबईचा आहे, पण गेले 5 ते 6 वर्ष आपण मुंबईकडे फिरकलो पण नाही. आणि आता एवढा बदल दिसतो. मस्त आहे ना. हे सर्व बघायला एक नंबरच वाटतं. माझ्याकडून तर एक नंबरच असतं. ही बघा, ही तर पूर्ण काचेचीच बिल्डिंग, मस्तच. आणि प्रवास करत आपण पोचलो आपल्या स्टेशनला, मेन ठिकाणी. नंतर सांगा तुम्ही कुठे जात आहे. तिथून पकडली आपण रिक्षातून आपल्याला जायचं होतं आपल्या कंपनीमध्ये. कंपनीमध्ये पोचलो. कंपनीमधली सर्व मशिनरी बघून घेतल्यात. काय काय करावं लागणार प्लॅनिंग होतं. आपल्याला स्टे असणारा इकडे कमसे कम 2 ते 2.5 महिने. मग बोललो जाऊन बघूयाच कंपनी वगैरे कसे. तिथून आलो आपण आपल्या हॉटेलवरती. हॉटेल तर एक नंबरच होता.
मस्त ॲम्बियन्स, जेवणाची मस्त सोय, राहण्याची मस्त सोय. हा होता आमचं हॉटेल. बाहेरूनच एक नंबर थिएटर, क्लबिंग, स्विमिंग टँक सर्व एकच नंबर. आणि हा आपल्या महाराष्ट्रातून बाहेर आहे आणि एका मराठी माणसाचा आहे, त्यामुळे तर एकच नंबर. हे आमचे सर, हे टीम मेंबर, इंजिनियर आहेत आमचे. असे आम्ही टोटल 4 जण होतो. आलो जेवण करायला, मस्तपैकी जेवण करू बोलू. ठीक होतं जेवण, तर आपल्या पद्धतीसारखं नसतं पण ठीक होतं. एक नंबर व्यू होता. आणि मला तिकडून ते काका पाहत होते गेटवर, सिक्युरिटी मामा. ओके, तर अशा पद्धतीने आपण आलो. आता बोललो जाऊन थोडा आराम. तर असा होता आजचा प्रवास आणि हा प्रवास आज इथे संपू. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.